शब्द आणि वेळ पाळणारा धडाडीचा लोकनेता पिंपरी चिंचवडचे शिल्पकार अजितदादा. 22 जुलै राज्याच्या राजकारणातील एक झंझावाती वादळ. जनतेच्या गळ्यातील ताईत आणि महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पहिली जयंती. 28 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या बारामती या होम टाउनमध्ये झालेल्या त्या दुर्दैवी आणि आकस्मिक विमान अपघाताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. दादा आपल्यातून अचानक निघून गेले यावर आजही कोणाचा विश्वास बसत नाही. आज त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्ताने आपला आवाज परिवाराच्या वतीने त्यांना अत्यंत भावपूर्ण आदरांजली. अजितदादांचे बारामतीवर जितके प्रेम होते तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक प्रेम त्यांचे पिंपरी चिंचवड शहरावर होते. 1991 मध्ये याच शहरातून दादांच्या खऱ्या अर्थाने राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. शहराचा समावेश असलेल्या बारामतीचे ते खासदार झाले. नंतर 15 वर्षांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील आपल्या एकहाती सत्ता काळात त्यांनी या शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. पुणे हे उद्योगनगरी पिंपरी चिंचवडपेक्षा आकाराने आणि इतिहासाने मोठे शहर असूनही दादांनी पिंपरी चिंचवडला आधुनिकतेत पुढे नेले. पुण्याच्या आधी पिंपरी चिंचवडमध्ये ग्रेड सेपरेटर केले, प्रशस्त आणि देखणे रस्ते झाले आणि शहरात मेट्रो धावली. यामागे अजितदादांचेच व्हिजन होते. शहराचा भौतिक विकास करताना दादांनी आपल्या माणसांना कधीच अंतर दिले नाही. सामान्य कार्यकर्त्याला ताकद कशी द्यावी हे दादांकडूनच शिकावे. त्यांनी पिंपरी चिंचवडमधील आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर नेहमीच मायेचा हात ठेवला. सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदार ते थेट विधानसभा उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचवण्याचे अफाट कर्तृत्व दादांनी करून दाखवले. कार्यकर्त्यांसाठी ते केवळ नेते नव्हते तर हक्काचे कुटुंब प्रमुख होते. अजितदादा म्हणजे शिस्त, वेळ आणि शब्द. प्रशासनावर त्यांची केवळ पकडच नव्हती तर भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर त्यांचा मोठा धाक होता. दादांचा फोन आला की मंत्रालयापासून ते महापालिकेपर्यंतचे प्रशासन ताळ्यावर यायचे. पहाटेच आपला दिवस सुरू करून सूर्योदयापूर्वीच कामाला लागणारा आणि थेट जनतेच्या दरबारात हजर होणारा असा लोकनेता महाराष्ट्राच्या इतिहासात पुन्हा होणे नाही. दादांच्या अनेक आठवणी आज डोळ्यांसमोर तरळत आहेत. विशेषतः गत महापालिका निवडणुकीच्या वेळचा तो काळ. निवडणुकीच्या प्रचंड धामधुमीत वेळीची कमालीची ओढाताण असतानाही दादांनी आपल्या शब्दाला जागत आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल सिंग परदेशी यांना सविस्तर आणि रोखठोक मुलाखत दिली. कोणालाही ठाऊक नव्हते की ती मुलाखत दादांची माध्यमांमधील अखेरची मुलाखत ठरेल. त्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलेले विचार, शहराच्या विकासाची तळमळ आज त्यांच्या पश्चातही आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आणि अजरामर ठरली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या निवडणूक सुरू आहे. या पिंपरी चिंचवड शहरातील जी गावं होती त्या गावांचं शहरीकरण झालं आणि या शहरीकरणामध्ये पवार कुटुंबीय अर्थात शरदचंद्र पवार असतील, अजितदादा पवार असतील यांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. दादा, आपलं स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये. नमस्कार. मुलाखतीला सुरुवात करतोय. दादा, तुम्ही विजनरी लीडर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुमचा विकासाचा दृष्टिकोन आहे, परंतु गेल्या 9 वर्षामध्ये या शहराची जी घडी विस्कटलेली आहे ती आपण कशा पद्धतीने सुरळीत करणार आहात? मी त्याच्याबद्दल कालच पुण्यामध्ये प्रेस घेऊन पुणे पिंपरी चिंचवडच्या बद्दल 1 अलार्म 5 काम अशा पद्धतीचं एक स्लोगन दिलेलं आहे. आणि त्याच्यात दोन्ही शहरांच्या बाबतीमध्ये ट्रॅफिक आणि रोड, नंबर 2 नियमित दररोज पाणी पुरवठा, नंबर 3 प्रदूषण मुक्त परिसर, नंबर 4 घनकचरा रोजच कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं, अशा या 5-6 गोष्टी. आरोग्य, हायटेक आरोग्य सुविधा, अशा 5 गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. दादा, आपण वेळात वेळ काढून आपल्याशी बोललात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. अजितदादांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची गती मंदावली गेली. शहर काही वर्षे मागे गेल्याची भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. प्रशासनावर असलेली तगडी पकड, अधिकाऱ्यांवर असलेला वचक आणि रोज पहाटेच दिवस सुरू करून कामाला लागण्याची त्यांची विलक्षण कार्यशैली, असा लोकाभिमुख नेता पुन्हा होणे नाही. आपल्या कामातून, स्पष्ट वक्तेपणातून आणि धडाडीच्या निर्णयातून महाराष्ट्राच्या आणि पिंपरी चिंचवडकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजितदादा.
तुम्ही आज शरीराने आमच्यात नसलात तरी तुम्ही दिलेला शब्द, पिंपरी चिंचवडच्या रस्ते आणि उड्डाणपुलांच्या रूपाने उभा केलेला विकास आणि आपला आवाजला दिलेली ती शेवटची ऐतिहासिक मुलाखत आमच्या हृदयात कायम जिवंत राहील. महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवडच्या या महान शिल्पकाराला, लोकनेत्याला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली.